मुंगी आणि कबूतर. एका मोठ्या जंगलात एके दिवशी एक मुंगी झाडावरून तलावात पडली. एका कबुतराने तिला आपला जीव वाचवण्यासाठी तडफड करताना पाहिलं. त्यांनी झाडाचं एक पान तोडलं आणि मुंगी जवळ टाकलं. मुंगी पानावर चढली आणि अत्यंत कृतज्ञतापूर्वक नजरेने कबुतराचे आभार मानले. ती खूप थकून गेली होती. काही आठवड्यांनंतर एक पारधी जंगलात आला. पारध्याचं तर कामच आहे पक्षी पकडणं. त्यांनी काही दाणे जमिनीवर टाकले आणि जाळं पसरलं आणि नंतर गुपचूप एखादा पक्षी जाळ्यात अडकण्याची वाट बघत बसला. ती मुंगी जाळ्याजवळूनच जात होती. तिने त्याची सगळी तयारी पाहिली आणि तिला दिसलं की तेच कबूतर ज्याने तिचा जीव वाचवला होता ते जाळ्यात अडकण्यासाठी हळूहळू खाली येत होतं. त्या मुंगीने लगेच पुढे होऊन त्या पारध्याच्या पायाचा इतक्या जोरात कडकडून चावा घेतला की तो पारधी कळवळून ओरडू लागला. अरे देवा, मेलो मेलो. कबुतराने लगेच पाहिलं की हा आवाज कुठून येतोय आणि त्या पारध्याला पाहून सगळं काही त्याच्या लक्षात आलं. ते दुसऱ्या दिशेने उडून गेलं आणि त्याचा जीव वाचला. मुंगी पण आपल्या कामाला निघून गेली. म्हणूनच तर म्हणतात, चांगल्या कामाची फळं चांगलीच मिळतात. गाढवावर स्वारी. एकदा एक माणूस आणि त्याचा मुलगा एका दूरच्या गावाच्या जत्रेतून एक गाढव खरेदी करून आपल्या घरी चालले होते. वाटेमध्ये त्यांनी एका माणसाचं बोलणं ऐकलं. ए बघा या मूर्खांना, यांच्याकडे गाढव असून हे पायी चाललेत. दोघांनी विचार केला की हे बरोबरच आहे आणि दोघे गाढवावर बसून निघाले. थोडं पुढे गेल्यावर त्यांनी आणखीन एक आवाज ऐकला. अरे बघा बघा त्या गरीब गाढवाला. हे दोघं दष्टपुष्ट त्या बिचाऱ्याचे नुसते हाल करतायत. त्याला नीट चालता पण येत नाहीये. त्या माणसाला दया आली आणि तो गाढवाच्या पाठीवरून खाली उतरला. नंतर ते एका शेतातून जात असताना एका बाईचा आवाज त्यांच्या कानावर पडला. या मुलाला काहीच कसं वाटत नाही. बिचारा म्हातारा पायी चालतोय आणि हा गाढवावर बसून मजा करतोय. तो पायी चालला असता आणि वडिलांना गाढवावर बसवलं असतं तर चाललं असतं. आता मुलगा खाली उतरला आणि त्यांनी आपल्या वडिलांना गाढवाच्या पाठीवर बसवलं. ते आता त्यांच्या गावाजवळ पोहोचलेच होते. इतक्यात जवळून जाणारा एक माणूस म्हणाला, धन्य रे बाबा, इतका स्वार्थी माणूस मी पहिल्यांदाच बघतोय, जो स्वतः आरामशीर गाढवावर बसलाय आणि बिचाऱ्या त्याच्या मुलाला पायी चालायला भाग पाडतोय. मग काय, त्या दोघांनी त्या गाढवाला बांबूला उलट बांधून आपल्या खांद्यावर उचललं आणि आपल्या घराकडे निघाले. त्यांच्या घराजवळ आल्यावर सगळे त्यांना हसायला लागले. एक म्हातारा पुढे येऊन त्यांना विचारू लागला, गाढवाला असं उलट लटकवून का घेऊन येत आहे? ते काय लंगड आहे का? ते चालू शकत नाही? त्या माणसानं वाटेत जे काही घडलं ते विस्तारानं सांगितलं. त्यावर तो म्हातारा त्यांना म्हणाला, स्वतःच्या बुद्धीचा वापर न करता तुम्ही दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागत चाललाय. त्यामुळे सगळे तुम्हाला हसतायत. तुम्ही बरोबरच बोलताय काका. एकाच वेळी सगळ्यांचं समाधान करणं अशक्य आहे. नवनवीन गोष्टी आणि गाणी घेऊन आम्ही लवकरच परत येत आहोत तुमच्या भेटीला.